मला महादजी शिंदे पुरस्कार दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला पोटदुखी, जितना जलोगे जलकर एक दिन राख हो जाओगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, उद्धव ठाकरेंच्या धक्का पुरुष विधानाचा एकनाथ शिंदेंकडून जोरदार समाचार। शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय, पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड, तुटेगा नहीं, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर, शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक, तर हडपसरमध्ये सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपालाही उपस्थित राहणार। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। आमदार सुरेश धस आज मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यावर, संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार, दोन्ही कुटुंबांसह ग्रामस्थांशी संवाद साधणार। जीबीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात, जनआरोग्यसह पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचाराचा खर्च मिळणार, आरोग्य विमा असणाऱ्यांना सरकारी योजनेतून मदत मिळणार नाही। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सुरुवात, भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच लगबग, मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात, महायुतीचे काही नेते आज यात्रोत्सवाला हजेरी लावणार। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव, विदर्भाचा 80 धावांनी विजय, केरळ आणि विदर्भ यांच्यात 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना।